महागाईच्या आगीत आधीच होरपळणाऱ्या सामान्य नागरिकांना आता आणखी एक मोठा धक्का बसलाय। जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे घरगुती स्वयंपाकघराचा खर्च पुन्हा एकदा वाढला असून सामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सुमारे 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल 114 रुपयांची वाढ झाली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। मात्र तेल कंपन्यांना मागील काळात मोठा नफा झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तातडीने वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचेही सांगितले जात आहे। दरम्यान केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या सुमारे 10.23 कोटी कुटुंबांना मिळणारी 300 रुपयांची सबसिडी सध्या सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आता एक मोठा प्रश्न निर्माण झालाय। युद्ध संपल्यानंतर ही दरवाढ पूर्णपणे मागे घेतली जाईल का, की थोडीशी कपात करून वाढलेले दर कायमस्वरूपी ग्राहकांवर लादले जातील? आधीच वाढत्या महागाईमुळे घरखर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले असताना गॅस सिलेंडरच्या दरवाढीने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे। त्यामुळे येत्या काळात महागाई आणखी वाढणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे।